आज जलसंपदा विभागातही अतिशय महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि जवळपास त्या ठिकाणी 40 प्रकल्प आणि 100 कॅनॉल्स हे पूर्ण करण्याकरता आपण 15,000 कोटी रुपये हे नाबार्डच्या माध्यमातून दीर्घ मुदतीचं कर्ज घेण्याकरता मान्यता दिली आहे। जे प्रकल्प आपण घेतलेले आहेत हे सगळे असे प्रकल्प आहेत की जे पुढच्या 1 ते 2 वर्षात पूर्ण होऊ शकतात, ज्यांचं अंतिम टप्प्याचं काम बाकी आहे। आणि हे सगळे कॅनॉल्स आहेत की ज्याची एफिशियन्सी संपलेली आहे, त्याला नव्याने लाइनिंग करण्यात येणार असून आणि त्याचं अद्ययावतीकरण आपण करणार आहोत। हे जे काही आपण जे प्रकल्प पूर्ण करणार आहोत याच्यामुळे 3.5 लाख हेक्टर जमीन ही त्या ठिकाणी सिंचनाखाली येईल आणि जवळपास या कॅनल्समुळे 4.5 लाख एकर, तिकडे 3.5 लाख हेक्टर नाही 3.5 लाख एकर आणि इकडे 4.5 लाख एकर अशी 8 लाख एकर जमीन ही ओलिताखाली येईल। अशा प्रकारच्या या प्रकल्पाला आज मान्यता देण्यात आलेली आहे। सगळं काढू किंवा पाणी जेवढ्या क्षेत्रामध्ये जाईल तेवढे क्षेत्र काउंट करून तेवढा पैसा महाराष्ट्र सरकारला मग ते कुठल्या तरी हेडच्या माध्यमातून फेब्रुवारी महिन्यामध्ये दुबारचं पीक आता बरोबर छाती बरोबर कंबर बरोबर येऊन गेलेले, आता तोंडाशी घास आलेले, पण हे पाण्यामुळे आता वायबर जाते। आता फेब्रुवारी महिन्यामध्ये